नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहतोय, जे तुम्हाला आपल्या येत्या MPSCच्या सर्व एक्झाम्समध्ये, सरळ सेवा आणि केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपला चॅनल शेअर करा, सबस्क्राईबही करा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लेक्चर तुम्ही संपूर्ण पहा, यातला एकही प्रश्न स्किप करू नका. ठीक आहे, तर पाहूयात आजच्या म्हणजेच 21 जुलै 2026च्या चालू घडामोडी. प्रश्न पहिला, भारतातील पहिले भाषा संग्रहालय शब्दलोक कुठे उभारण्यात आले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कोलकाता येथे. महत्वाचे पॉइंट्स पहा प्रश्नाचे. शब्दलोक हे भारताचं पहिलं भाषा संग्रहालय आहे. हे संग्रहालय कोलकात्यातल्या राष्ट्रीय ग्रंथालयाच्या परिसरात उभारण्यात आलेलं आहे. 19 जुलै 2026 रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते शब्दलोकचं उद्घाटन झालं आणि इथे आधुनिक तंत्रज्ञान वापरून एक वेगळा इमर्सिव्ह अनुभव दिला जातो आणि संग्रहालयामध्ये होलोग्राम आणि मोशन सेन्सर तंत्रज्ञान दिसतं. सोबत ऑडिओ व्हिज्युअल्स सादरीकरणाची सोय देखील इथे आहे. ठीक आहे, आणि एकूण 9 गॅलरीज आहेत इथे आणि त्या सगळ्या भारतीय भाषांच्या उत्पत्तीपासून विकासापर्यंतची कथा सांगतात. ठीक आहे, पुढील प्रश्न पहा. प्रश्न दुसरा, हमासच्या राजकीय ब्युरोचे नवीन प्रमुख म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, खालिल अल हया असं त्यांचं नाव आहे. महत्वाचे पॉइंट्स पहा. खालिल अल हया आता हमासच्या राजकीय ब्युरोचे प्रमुख आहेत आणि त्यांचा जन्म जो आहे तो 1960 साली गाझा पट्टीमध्ये झाला आणि खालिल अल हया 1987 पासून हमास सोबत आहेत, म्हणजेच संघटनेच्या सुरुवातीपासून ते आहेत. आणि हमासचे मूळ मुस्लिम ब्रदरहूडमध्ये आहे, जी 1928 साली इजिप्तमध्ये तयार झाली होती. आणि याह्या सिनवार यांच्या मृत्यूनंतर खालिल अल हया यांची निवड झालेली आहे, हे लक्षात घ्या. आणि 2022 मध्ये खालिल अल हयांनी सिरियाशी संबंधित सुधारण्याचा प्रयत्न देखील केला आणि खालिल अल हयांनी निवड सुरक्षा कारणांनी गुप्तपणे करण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न पहा. प्रश्न तिसरा, भारत WTOच्या मत्स्य व्यवसाय अनुदान कराराचा स्वीकार करणारा कितवा सदस्य देश ठरला आहे? असा प्रश्न आहे. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 123वा. महत्वाचे पॉइंट्स पहा. भारताने 20 जुलै 2026 रोजी WTOच्या मत्स्य व्यवसाय अनुदान कराराला मंजुरी दिली आहे. भारत हा करार मान्य करणारा WTOचा 123वा देश त्यामुळे ठरलाय आणि हा करार जून 2022 मध्ये WTOच्या 12व्या मंत्रिस्तरीय परिषदेत जिनिव्हा, स्वित्झर्लंड येथे स्वीकारला. हा करार 15 सप्टेंबर 2025 पासून लागू झालेला आहे आणि करार मुख्यत्वे समुद्री नैसर्गिक मासेमारीशी संबंधित आहे आणि मत्स्य व्यवसाय आणि गोड्या पाण्यातील मत्स्य व्यवसाय या कराराच्या कक्षेत नसतात, हे लक्षात घ्या. आणि या कराराचा मुख्य उद्देश म्हणजे बेकायदेशीर, नोंद नसलेल्या आणि अनियंत्रित मासेमारीवरती अनुदान रोखण्यावरती आहे, ज्यामुळे अति मासेमारी कमी होणार आहे. ठीक आहे, पुढील प्रश्न पहा. प्रश्न चौथा, 2027 मध्ये होणाऱ्या 14व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेचे यजमानपद कोणत्या देशाला मिळालेले आहे? असा प्रश्न आहे 2027 हा. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, पाकिस्तान यांच्याकडे असणार आहे यजमानपद. महत्वाचे पॉइंट्स पहा. 2027ची दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धा पाकिस्तानमध्ये होणार आहे आणि ही जी स्पर्धा आहे ती 23 मार्च ते 31 मार्च 2027 दरम्यान पार पडेल. आणि या स्पर्धेला साऊथ एशियन फेडरेशन गेम्स असंही म्हणतात आणि साऊथ एशियन ऑलिम्पिक काउन्सिल SAOC यांच्या अंतर्गत
ही स्पर्धा होते. यामध्ये 8 दक्षिण आशियाई देश सहभागी होणार आहेत. 27 वेगवेगळ्या खेळांच्या स्पर्धा होणार आहेत आणि 3,500 पेक्षा जास्त खेळाडू त्यात भाग घेतील अशी अपेक्षा आहे. आणि पाकिस्तान या स्पर्धेचं यजमान पद तिसऱ्यांदा बनणार आहे यजमान, आणि त्यांनी याआधी 1989 आणि 2004 मध्ये ही स्पर्धा घेतलेली आहे, हे लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पहा, प्रश्न 5वा. समान नागरी संहिता UCC विधेयकाला मंजुरी देणारे राज्य नुकतेच कोणते ठरलेले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, मध्य प्रदेश. महत्वाचे पॉइंट्स पहा. मध्य प्रदेश मंत्रिमंडळाने समान नागरी संहिता UCC विधेयकाला मंजुरी दिलेली आहे. ही जी बैठक आहे ती भोपाळच्या जगदीशपूर या ऐतिहासिक शहरात झाली आणि मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव यांनी बैठकीचं नेतृत्व केलं होतं या दरम्यान. आणि UCC बिल 2026 चा मसुदा सगळ्या मंत्र्यांनी एकमताने मंजूर केलेला आहे आणि हे विधेयक राज्याच्या विधानसभेच्या मान्सून अधिवेशनात मांडणार आहेत आणि अधिवेशन 21 ते 24 जुलै 2026 दरम्यान होणार आहे. याचा मुख्य उद्देश आहे राज्यातील प्रत्येक नागरिकांसाठी समान कायदेशीर हक्क असावेत आणि UCC लागू झाल्यावरती अनेक विवाह परवानगी नाही, म्हणजे विवाह जे असतील त्याला परवानगी नाही. आणि लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्यांनी 1 महिन्याच्या आत नोंदणी करणं बंधनकारक होणार आहे, असे काही नियम आहेत त्यामधले प्रमुख. आणि विधेयकाचा मुख्य भर हा राज्यात समान नागरी कायदा लागू करण्यावरतीच असणार आहे. पुढील प्रश्न पहा, प्रश्न 6वा. नॅशनल कॉन्फरन्सने 20 जुलै 2026 रोजी कोणत्या मागणीसाठी आंदोलन केले? नॅशनल कॉन्फरन्सने योग्य जे उत्तर आहे याचं ते आहे पर्याय क्रमांक बी, जम्मू काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा मिळावा यासाठी आंदोलन करण्यात आले होते. महत्वाचे पॉइंट्स पहा. 20 जुलै 2026 रोजी नॅशनल कॉन्फरन्सने राज्याच्या दर्जासाठी आंदोलन केलेले आहे. हे आंदोलन जे आहे ते नवी दिल्ली आणि जम्मू काश्मीरच्या जिल्हा प्रमुखालयांवरती झालं आणि आंदोलनाची जी धुरा आहे ती अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी उचलली होती आणि माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यामध्ये सहभागी झाले. दिल्लीमध्ये आंदोलन पृथ्वीराज रोडवरती झालं, कारण की जंतर मंतरवरती परमिशन मिळाली नव्हती असं कारण होतं त्यामागे, त्यामुळे रोडवरतीच त्यांनी आंदोलन सुरू केलं. आणि जम्मू काश्मीरचं पुनर्गठन 31 ऑक्टोबर 2019 रोजी झालेलं आहे आणि जम्मू काश्मीरला विधानसभा असून लडाखला नाहीये, हे लक्षात घ्या. आणि कलम 370 जे जम्मू काश्मीरच्या विशेष दर्जाशी जोडलेलं होतं आणि न्यायालयाने सांगितलं की शक्य तितक्या लवकर जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा बहाल करण्यात यावा. ठीक आहे. आणि नॅशनल कॉन्फरन्सने राज्याच्या दर्जाच्या मागणीसाठी राजकीय मोहीम म्हणून मांडलेला आहे. पुढील प्रश्न पहा, प्रश्न 7वा. फिफा वर्ल्ड कप 2026 चे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकलेले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, स्पेन हा विजेता गट आहे. महत्वाचे पॉइंट्स पहा. स्पेनने 2026 फिफा विश्वचषक जिंकलाय आणि अंतिम सामन्यामध्ये त्यांनी अर्जेंटिनाला 1-0 ने हरवलेला आहे आणि 10 मिनिटांनंतर स्कोअर 90 मिनिटांनंतर स्कोअर 0-0 असाच होता, पण फेरान टोरेसने 106व्या मिनिटाला विजय गोल केला आणि ते जिंकलेत. आणि स्पेनने दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला आणि 2010 नंतर पुन्हा एकदा चषक त्यांच्या नावावरती झालेला आहे आणि अर्जेंटिना हा उपविजेता ठरलाय त्यामुळे. ठीक आहे. आणि इंग्लंडने तिसऱ्या स्थानासाठी सामन्यात फ्रान्सला 6-4 ने पराभूत केलं आणि तिसरे स्थान मिळवलेले आहे इंग्लंडने, हे लक्षात घ्या. आणि फिफा वर्ल्ड कप ही जगातील सगळ्यात मोठी आणि प्रतिष्ठेची फुटबॉल स्पर्धा आहे. पुढील प्रश्न पहा, प्रश्न 8वा. परिवर्तन योजना
कोणत्या उद्देशासाठी सुरू करण्यात आलेली आहे? परिवर्तन. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. जुनी प्रदूषणकारी व्यावसायिक वाहने बदलून हवेचे प्रदूषण कमी करणे या उद्देशाने. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. दिल्ली सरकारने 20 जुलै 2026 रोजी परिवर्तन योजना मंजूर केलेली आहे आणि परिवर्तन ही केंद्र सरकार समर्थित वाहन स्क्रॅपिंग व बदल योजना आहे, हे लक्षात घ्या. आणि ही योजना दिल्ली NCR मधील व्यावसायिक वाहनांसाठी लागू आहे आणि योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने 3 जून 2026 रोजी मंजुरी दिलेली आहे. आणि ही जी योजना आहे तिचा एकूण खर्च 9,585 कोटींची तरतूद यासाठी करण्यात आलेली आहे आणि केंद्र सरकारचे योगदान यामध्ये 5,041 कोटींचं असणार आहे. आणि 16 जुलै 2026 रोजी कार्यकारी मार्गदर्शन तत्वांना आधीच मंजुरी देण्यात आली होती या अंतर्गत. पुढील प्रश्न पहा. प्रश्न 9. 2026चा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. अजित डोवाल यांना. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची लोकमान्य टिळक पुरस्कारांसाठी निवड झालेली आहे आणि पुरस्कार वितरण जे आहे ते 1 ऑगस्ट 2026 रोजी पुणे येथे होणार आहे. आणि हा जो पुरस्कार आहे लोकमान्य टिळक यांच्या 106व्या पुण्यतिथी निमित्ताने दिला जाईल, हे देखील लक्षात ठेवा. आणि रोहित टिळक हे लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष आहेत आणि पुरस्कारामध्ये सन्मान चिन्ह, मानपत्र आणि 1 लाख रुपये रक्कम असे दिले जाते. आणि अजित डोवाल हे भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत आणि अजित डोवाल यांनी दहशतवाद विरोधी कारवायांमध्ये महत्त्वाची भूमिका आतापर्यंत चोख बजावलेली आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न पहा. प्रश्न 10. ऑपरेशन वज्र कोणत्या संस्थेने राबवले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. केंद्रीय नार्कोटिक्स ब्युरोने ऑपरेशन वज्र राबवले आणि ऑपरेशन वज्र 10 जुलै ते 20 जुलै 2026 दरम्यान राबवण्यात आलेले आहे. दिल्लीतील गोदामातून 12 कोटी ट्रामाडोल हायड्रोक्लोराईड गोळ्या जप्त करण्यात आलेल्या आहेत या कारवाई दरम्यान. आणि जप्त मालाचे वजन जवळजवळ 30 मेट्रिक टन इतके होते. आणि ट्रामाडोलला फायटर ड्रग म्हणूनही ओळखलं जातं. आणि या कारवाईमध्ये 3 आरोपींना अटक करण्यात आली. एक जो आरोपी आहे तो बेंगळुरूचा आहे आणि दुसरे 2 जे आहेत ते कोचीचे आहेत. ठीक आहे. आणि जप्त माल हा निर्यातीसाठी गिनी बिसाऊ येथे पाठवला जाणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. पुढील प्रश्न पहा. प्रश्न 11. स्माईल योजनेअंतर्गत आतापर्यंत किती पेक्षा अधिक भिक्षेकरांचे पुनर्वसन करण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. 10,200. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. स्माईल योजनेचे पूर्ण नाव म्हणजे फुल फॉर्म आहे सपोर्ट फॉर मार्जिनलाइज्ड इंडिव्हिज्युअल्स फॉर लाईव्हलीहूड अँड एंटरप्राइज असा त्याचा फुल फॉर्म आहे. फुल फॉर्म लक्षात ठेवा. महत्त्वाची योजना आहे. आणि स्माईल योजना सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय राबवत आहे आणि या योजनेचा उद्देश आहे तो भिक्षामुक्त भारत घडवणे. आणि स्माईल योजनेअंतर्गत आतापर्यंत 10,200 पेक्षा अधिक व्यक्तींचे पुनर्वसन झाले आहे आणि सध्या ही योजना देशातील 216 शहरांमध्ये कार्यरत आहे. आणि 2030-31 पर्यंत योजनेचा विस्तार 295 शहरांपर्यंत केला जाणार आहे. आणि स्माईल योजना वंचित घटकांना सन्मानाने समाजाच्या प्रमुख प्रवाहात आणण्याचं मुख्य काम करत आहे. पुढील प्रश्न पहा. प्रश्न 12. अलीकडेच विनाशकारी भूकंपामुळे 5,069 मृत्यू कोणत्या देशात झाले? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. व्हेनेझुएला या देशामध्ये. महत्त्वाचे पॉइंट्स पहा.
व्हेनेझुएलामध्ये भूकंपातील मृतांचा आकडा 5069 वरती पोहोचलेला आहे आणि भूकंपाची जी तीव्रता होती 7.2 आणि 7.5 रिश्टर स्केल असा होता आणि भूकंपामध्ये 16,740 जण जखमी झालेत आणि 6,462 जणांची यातून सुटका करण्यात आलेली आहे. 21,235 नागरिक 107 तात्पुरत्या मदत छावण्यांमध्ये राहत आहेत सध्या आणि मदत छावण्या काराकास आणि मध्यवर्ती राज्यांमध्ये उभारण्यात आलेल्या आहेत आणि आंतरराष्ट्रीय मदतीमुळे पुनर्वसन कार्याला गती मिळालेली आहे. ठीक आहे, तर आजचे आपले 21 जुलै 2026चे डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. लेक्चर शेवटपर्यंत पहा ही एकच विनंती आहे आणि आजचे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेच असेल त्याबद्दल थँक्यू सो मच.